नमस्कार. आज आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसे भागायचे ते पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपलं पहिलं गणित आहे 456 भागिले 3. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 456ला ह्या 3ने भागायचं आहे. मग बघा बरं काय करायचं. सुरुवातीला आपल्याला ह्या 3ने ह्या 4ला भागायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर 3चा पाढा 4 येईपर्यंत किंवा 4च्या आतील संख्या येईपर्यंत म्हणायचं आहे. बघा बरं, 3 एक्के 3. एक्के म्हटलं म्हणून इथे 1 लिहिला आणि इथं लिहिलेलं आहे 3. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या 4 मधून हे 3 वजा करायचे आहेत. बघा बरं, 4 मधून 3 गेले, उरला किती 1. त्यानंतर या 4ला भाग घालवल्यानंतर पुढची संख्या आहे 5, म्हणून आपल्याला ह्या 5ला खाली उतरून घ्यायचं आहे. आता आपल्याला 3च्या पाढ्यामध्ये 15 येते का ते पाहायचं आहे. बघा बरं, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. पाची म्हटले म्हणून वरती 5 आणि खाली लिहायचे आहेत 15. 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. आता आपल्याला ह्या 6ला इथे खाली उतरून घ्यायचं आहे. मग 3च्या पाढ्यामध्ये 6 येते का ते पाहायचं आहे. बघा बरं, 3 एके 3, 3 दोन्ही 6, दोन्ही म्हटले म्हणून 2 आणि इथं लिहायचे आहेत आपल्याला 6 आणि या दोन्हींची करायची आहे वजाबाकी. 6 मधून 6 गेले 0. यामध्ये आपल्याला 152 हा भागाकार मिळालेला आहे आणि बाकी आलेली आहे आपली 0. त्यानंतर आपलं पुढील गणित पहा, 876 भागिले 2. आता सुरुवातीला या 2नं या 8ला भाग घालवायचा आहे. मग 2चा पाढा म्हणा बरं. बे एके बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8. चौक म्हटले म्हणून 4 आणि इथे लिहायचं आहे 8. आता या दोन्हींची करायची आहे वजाबाकी. 8 मधून 8 गेले 0. आता ह्या 7ला इथं खाली उतरून घ्यायचं आहे. मग आता 2च्या पाढ्यामध्ये 7 येते का बघा बरं, किंवा त्याच्या जवळची संख्या बघायची, मोठी संख्या घ्यायची नाही. बघा बरं, बे के बे, बे दोन 4, बे त्रिक 6, बे चौक 8 येते. मी तर 7 आहे म्हणून बे त्रिक 6. त्रिक म्हटले म्हणून 3 आणि खाली लिहायचे 6. आता या दोन्हींची करायची वजाबाकी. 7 मधून 6 गेले, किती उरला बरं 1. आता ह्या 6ला आपल्याला इथं उतरून घ्यायचं आहे. आता बेच्या पाढ्यामध्ये 16 येते काय बघायचं आहे. बे एके बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10, बे सख 12, बे साती 14, बे आठी 16. म्हणून इथं 8 लिहायचं आणि इथं लिहायचं 16. आता या दोन्हींची करायची वजाबाकी. 6 मधून 6 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला भागाकार मिळालेला आहे 438 आणि बाकी आहे 0. त्यानंतर पुढील गणित आहे 165 भागिले 4. आता 4च्या पाढ्यामध्ये 1 येते का बघा बरं, येईल का नाही, कारण 1 4पेक्षा छोटा आहे. अशा वेळी काय करायचं, आपल्याला इथं घ्यायचं 0 आणि म्हणून इथं सुद्धा द्यायचा 0 आणि या दोन्हींची करायची वजाबाकी. बघा बरं, 1 मधून 0 गेला 1च. आता आपल्याला 6ला उतरून घ्यायचं आहे. आता 4च्या पाढ्यामध्ये 16 येते का बघा बरं. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16. म्हणून इथं लिहायचे 16. आता या दोन्हींची करायची वजाबाकी. 6 मधून 6 गेले 0, 6 मधून 6 गेले 0. आता ह्या 5ला उतरून घ्यायचं. मग 4च्या पाढ्यामध्ये 5 येते का बघा. 4 एके 4, 4 दुने 8 नाही, मग काय करणार 4 एके 4. 5 मधून 4 गेले, किती उरले बरं 1. याच्यामध्ये आपला भागाकार किती आहे 41 आणि बाकी किती मिळालेले आहे आपल्याला 1. त्यानंतर पुढील गणित पहा 927 भागिले 5. आता 5च्या पाढ्यामध्ये 9 येते का बघा. 5 एके 5, 5 दुने 10 नाही येत, म्हणून 5 एके 5 यांची करायची वजाबाकी. 9 मधून 5 गेले, किती उरले 4. मग आता 5 आणि 4ला जातोय का नाही, ह्या 2ला उतरून घ्यायचं. आता 5चा पाढा म्हणा. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 पाच 25, 5 सक 30, 5 सते 35, 5 आठे 40. म्हणून किती घ्यायचे 5 आठे 40.
इथं 2, 4मधून 4 गेले 0. आता उतरून कुणाला घ्यायचं? 7ला. आता म्हणा बरं, 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 5 25. 7मधून 5 गेले, किती उरले बरं? 2. 2मधून 2 गेले 0. याच्यामध्ये आपला भागाकार आलेला आहे 185 आणि बाकी किती आहे? 2. त्यानंतर आपलं पुढील गणित पहा, 848 भागिले 3. आता या 3च्या पाड्यामध्ये 8 येते का पाहायचं आहे. बघा बरं, 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. नाही येत म्हणून काय करायचं आहे? 3 दोन्ही 6. मग 8मधून 6 गेले, किती उरले? 2. आणि ह्या 4ला काय करायचं आपण? उतरून घ्यायचं. 3चा पाडा म्हणा, 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24. म्हणून इथे लिहायचे 24. 4मधून 4 गेले 0, 2मधून 2 गेले 0. आता कुणाला उतरून घ्यायचं? तर 8ला. म्हणा, 3 एके 3, 3 दोन्ही 6. 8मधून 6 गेले, किती उरले? 2. याच्यामध्ये आपला भागाकार आलेला आहे 282 आणि बाकी किती आलेले आहे? 2. अशा पद्धतीने आपण भागाकार करू शकतो.